फायबरचे मुखवटे आहेत, पीओपीचे आहे, परत वेगवेगळ्या प्रकारचे हे आर्टिकल्स आहेत आपल्याकडे लावलेले डेकोरेशनसाठी. हा वट पौर्णिमेचा सेट आहे, हा आपला वारकरी सेट आहे, गोंधळी सेट आहे, वासुदेव आहे, भजनी मंडळ आहे. याच्यामध्ये पण आपल्याकडे लग्नाचा सेट आहे पूर्ण फायबरमध्ये आपल्याकडे नवीन काढलेला आहे. ओके, डोळ्यात लेन्स तर बघू शकता ह्यामध्ये ना डोळ्यात लेन्स आहेत पूर्ण फायबरमध्ये, खूप सुंदर वाटतंय, त्यामुळे कस्टमाइज करून घेतलेलं आहे. ओके, तर बघू शकता प्रत्येक चेहऱ्याचे एक वेगळं रूप आहे आणि खूप सुंदर असे हे गौरीचे मुखवटे आहेत. तसं हा एक बघू शकतात, खूप सुंदर वाटतं. ह्याच्यावर पाठी सुद्धा हा पूर्ण फायबर मध्ये आहे. तसंच हे हलकं पण आहे वेट मध्ये, दोन्ही फायबरचे आहेत. तर हे पूर्ण सेट आहे की हे पण डिस्मेंटल करता सेम पद्धतीने डिस्मेंटल करू शकतात. तर जेव्हा आपण बॉडी चेहरा वगैरे लावतो तर अशा प्रकारे ही गौरी आपण नटवू शकतो. तसंच ही, तर आता आपण इथे ना गौरीला कसं नेसवतात ते पाहणार आहे. त्यासाठी आपण इथे 2.5 फुटाचा स्टँड घेतलेला आहे. ही साडी आहे आपली रेग्युलर, त्याचबरोबर फायबरची बॉडी आहे, त्याला बॉडी आणि हात आहेत. असा वगैरे पडला तर काय होत नाही. ओके, पीओपी जरा जरी काय झालं तर पीओपी क्रॅक कपचा. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. याआधी आपण खूप साऱ्या चित्रशाळा पाहिल्या, तसेच गणपती कसे बनवतात ते पाहिले, गणपती लागणारे दागिने पाहिले, त्याचबरोबर गणपतीचे मकर सुद्धा पाहिले. आता आपण गणपती नंतर येणाऱ्या गौरीचं आगमन, तिच्यासाठी लागणारे दागिने, आज आपण भेट देत आहे दिगंबर आर्ट्सला, जिथे आपल्याला गौरीला लागणारे मुखोटे, साड्या, स्टँड व इतर वस्तू एकाच छताखाली पाहायला भेटणार आहे. तर आपण इथे कसं यायचं ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर ही लालबाग न्यू मार्केटची गल्ली आहे. तर इकडनं आपण आलात ना, समोर आपल्याला दिसेल बाळकृष्ण जगन्नाथ परब ह्यांचे मिरची मसाल्याचे दुकान. त्याचबरोबर समोर तुम्ही पाहू शकतात लालबागच्या राजाची जी एंट्रन्स आहे ती इकडनं होते. तर ती गल्ली आहे आणि त्याच्यात अगदी त्या लाईनमध्ये आपण इथे दिगंबर आर्ट्स पाहू शकता. तर आज आपण भेट देत आहे दिगंबर आर्ट्स. तर हे पाहू शकतात, सुंदर असं हे दुकान आहे आणि बाहेर सुद्धा सुंदर अशा गौरी डिस्प्लेला लावलेल्या आहेत. तर छान असं साडी घातली आहे, दागिने घातले आणि खूप सुंदर आकर्षक बोलके असे यांच्याकडे मुकुटे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे गौरी एकदम उठून दिसते आहे. तशाच तुम्हाला इथे फायबरच्या, पीओपीच्या आणि ॲक्रेलिकच्या बॉडी सुद्धा भेटणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला गौरीला लागणारे स्टँड सुद्धा छोट्यापासून मोठे साईज इथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर गौरीची बॉडी फायबरमध्ये, क्लॉथमध्ये आणि ॲक्रेलिकमध्ये अवेलेबल आहे. तर आता आपण दुकानात जाऊया आणि दुकान एक्सप्लोर करूया. आपल्याला काय काय मिळते हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. तर या शॉपचे ओनर आहेत संदीप आणि सागर भाऊ. तर आपण त्यांना भेट देणार आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे त्यांच्याकडे काय काय प्रकारचे मुखोटे आहेत किंवा गौरीला लागणारे काय काय वस्तू आहेत. तर दादा तुम्ही काय सांगू शकाल? आपल्याकडे गौरीमध्ये फायबरचे मुखवटे आहेत, पीओपीचे आहे, परत वेगवेगळ्या प्रकारचे हे आर्टिकल्स आहेत आपल्याकडे लावलेले डेकोरेशनसाठी. हा वट पौर्णिमेचा सेट आहे, हा आपला वारकरी सेट आहे, गोंधळी सेट आहे, वासुदेव आहे, भजनी मंडळ आहे. याच्यामध्ये पण आपल्याकडे लग्नाचा सेट आहे पूर्ण. परत गोकुळाष्टमीचा सेट आहे. परत हे बाळ आहेत गौरींचे. हा गोंधळी सेट बरोबर ही तुळजापूरची आई आहे. हे बैल आहेत आपल्याकडे. परत तसे मुखवटे पण आहेत आपल्याकडे, एकविरा आईचे, महालक्ष्मीचे पण आहेत आपल्याकडे कोल्हापूरच्या. आणि हे सर्व फायबर आहे की फायबर? हे सगळे फायबर आहे. यामध्ये आपल्याला ॲक्रेलिक सुद्धा भेटतात? नाही, फायबर आहे, सगळे फायबर मध्येच असतात फक्त. तर हे पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू आहेत. ओके, हे कुठल्या कार्यासाठी वापरलं जातं? हे गौरी पण डेकोरेशनसाठी वापरलं जातं. ओके, तर तसं गौरी आपल्याकडे आगमन होते त्या दिवशी हे असं सगळं डेकोरेशन म्हणून वापरलं जातं. त्याचबरोबर इथे बघू शकतात प्राणी सुद्धा आहेत, वाघ, सिंह वगैरे, माकड वगैरे, सैनिक आहेत. तसं हे बघू शकतात सैनिक सुद्धा आहेत. यामध्ये सुद्धा वेगळे वेगळे सैनिक वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हरतालिका आहेत, गाय वासरू आहेत आपल्याकडे. गाय वासरूची सुद्धा खूप सुंदर अशा मूर्ती आहेत. तसं हरतालिकेची सुद्धा मूर्ती आहे, हरतालिकेच्या पूजनच्या दिवशी लागते. त्याचबरोबर गौरींची जी मुलं दाखवली जातात तर ती सुद्धा आहेत, बाळ आहेत. त्याचबरोबर गौरीचे सुद्धा खूप सुंदर सुंदर असे मुखवटे आहेत. तर हे कशापासून बनवले जातात? हे पीओपी पासून बनवले असतात. पीओपी हे पीओपी आहे, इकडे फायबर आहे. ओके, हे सर्व फायबरचे आहेत आणि फायबरमध्ये आपण ह्यावेळी नवीन काढलेला आहे. ओके, डोळ्यात लेन्स. तर बघू शकता ह्यामध्ये ना डोळ्यात लेन्स आहेत गौरी फायबरमध्ये, खूप सुंदर वाटते. त्यामुळे हे पीओपी मध्ये आणि ते पीओपीचे आहेत. आणि हे चेहरे तुम्ही डिसाईड करतात की कसं तुम्ही हे बनवून घेता? हे आपण कस्टमाइज करून घेतलेलं आहे. ओके, तर बघू शकतात प्रत्येक चेहऱ्याचे एक वेगळं रूप आहे
आणि खूप सुंदर असे हे गौरीचे मुकोटे आहेत. असं हा एक बघू शकतात, खूप सुंदर वाटतं. ह्याच्यावर पूर्ण पाठी fiber सुद्धा हा पूर्ण फायबर मध्ये आहे. तसंच हे हलकं पण आहे वेट मध्ये, पाहू शकतात. आपण इझिली उचलू शकतो वगैरे आणि इझी टू मेंटेनन्स पण आहे इथे. हे पीओपी मध्ये वाव, तर हे पण बघू शकतात, खूप सुंदर आहे. हे पीओपी मध्ये आहे ना. तर ह्यात इयरिंग्स वगैरे घालण्याचं ऑप्शन नाही आहे. याच्यामध्ये आहे दुसरे काढले टाकले. ओके, ह्यामध्ये रेडीमेड ज्वेलरी होतं, आपण बघितलं होतं. तर ह्यामध्ये आता आपण इथे बघतोय जिथे आपण गौरीला स्वतःची ज्वेलरी सुद्धा घालू शकतो. जसं नथ आहे, कानातली आहे, नेकलेसेस वगैरे तर आपण वेअर करू शकतो. आपण पाहिजे त्याला टॉप्स आपण होल्ड करून देऊ शकतो. ओके, टॉप्स वगैरे घालू शकतात त्याच्यावर. ओके. तर ह्यात काय साईज पासून मुकोटे आहेत तुमच्याकडे? छोट्या साईज पासून ते मोठ्या साईज पर्यंत. ओके, इकडे पण आहे, ते सगळे पीओपी मध्ये आहेत. पाहू शकता. आणि आपल्याला जर कस्टमाइज करून हवा असेल मुकोटा तर ते सुद्धा पॉसिबल आहे का? नाही, कस्टमाइज आम्ही स्वतः करतो. ओके, तुमचं जे कस्टमायझेशन आहे ते, आपलं कस्टमायझेशन तुम्ही नाही एक्सेप्ट करत? फक्त बॉडी कस्टमाइज आपण करू शकतो. ओके. आणि आता जसं की गौरीचे मुकोटे पाहिले तर गौरीला आता आपल्याला स्टँड असतं, ते तुम्ही दाखवू शकाल का? लोखंडी स्टँड येतात, त्याच्यात 3 साईज असतात. ओके. 1.5 फूट, 2 फूट आणि 2.5 फूट. ओके. हा 1.5 फुटाचा आहे, हा 2 फुटाचा आहे आणि उंच असतो 2.5 फुटाचा. स्टार्टिंग आपल्याला 300 पासून स्टार्टिंग आहे. ओके, 300 पासून स्टार्टिंग रेंज आहे. पीओपीची बॉडी आपल्याकडे ते पण 3 साईज होतात. तर ह्यामध्ये पाहू शकतात त्यांनी हात बसवण्यासाठी सुद्धा छान असं ऍडजस्टमेंट केलेलं आहे, हे पाहू शकतात. तर इझिली आपण डिसमेंटल करून सुद्धा ठेवू शकतो. आणि हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही जर गौरीची बॉडी, मुकोटा, स्टँड घेतला की दरवर्षी तुम्ही गौरी आगमनाला हे वापरू शकता. याच्यामध्ये फायबर पण येते. हे फायबर आहे आपल्याला, हे बघू शकतात. हे फायबरची बॉडी आहे. ओके, ह्या दोन्ही फायबरचे आहेत. तर हे पूर्ण सेट आहे की हे पण डिसमेंटल करता येईल? सेम पद्धतीने डिसमेंटल करू शकतात. तर जेव्हा आपण बॉडी, चेहरा वगैरे लावतो तर अशा प्रकारे ही गौरी आपण नटवू शकतो. तसंच ही बघू शकता, ही कापडी बॉडी आहे ज्याच्यावर मेहंदी वगैरे सुद्धा रेडीमेड काढलेली आहे. हे कापडी बॉडी, हे बघू शकता, ही कापडी आहे. ह्याच्यामध्ये सरळ हात सुद्धा हातवाले पण आणि देता घेता पण. ओके, म्हणजे आशीर्वाद देताना आणि एक आपण मोदक वगैरे पण ठेवू शकतो गौरीच्या हातात, असं सुद्धा आहे. गौरीचे ब्लाऊज आहेत रेडीमेड आपल्याकडे, ते 3 फुटापासून 4 फूट, 2.5 फुटाला पण घालू शकतो. ओके, हाफ फायबर, फुल फायबरला पण घालू शकतो. आणि ह्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत? कलर्स आहेत, ऑप्शन्स आहेत. आणि ह्यांची स्टार्टिंग रेंज 300 पासून स्टार्टिंग. 300 पासून स्टार्ट आहे. जसा कपडा चेंज होणार त्याप्रमाणे त्याची कॉस्ट वाढणार. त्याचबरोबर इथे आपण बघू शकतो गौरी वेण्या आहेत. जसे आपण ह्या गौरींना वेण्या घातलेल्या आहेत इथे बघू शकतात. त्या वेण्या सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर दागिन्यांचा सेट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला झुमके येणार आहे, चोकर येणार आहे, मंगळसूत्र येणार आहे मोठं, तसंच हार पण येणार आहे. तर ह्याची काय किंमत आहे? हा 1700 रुपये. ओके, हा पूर्ण सेट 1700 आहे. तसंच आपल्याला जर सिंगल चोकर हवे असतील तर ह्या डिझाईन्स मध्ये सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, पाहू शकतात. बैल आपल्याकडे 80 रुपये जोडीपासून ते 1200 रुपये जोडीपर्यंत आहे, बघू शकतात. ही छोटी साईज आहे, त्याच मोठी आहे, 120 रुपये जोडी, 150 रुपये जोडी. ओके, त्याचबरोबर मोठी सुद्धा आहे. किल्लारी बैल आहेत हे सगळे. जसे की आपल्याला हे बैल पोळ्याच्या दिवशी डेकोरेशनला बैलगाडी वगैरे गौरीच्या पुढे करण्यासाठी हे आपल्याला लागतात. तसंच बाळांचे मुकुटे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आणखी जर ज्वेलरी हवी असेल तर ती सुद्धा इथे त्यांनी लावली आहे, पाहू शकतात. ह्यामध्ये सुद्धा चोकर आहेत जे मोत्यांचे आहेत. त्याचबरोबर ठुशी आहे, लक्ष्मी हार आहेत, मंगळसूत्रांचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत, पाहू शकतात. तसेच हिरव्या बांगड्या आहेत गौरीला लागणारे, तसेच लांब मंगळसूत्र आहेत. तसंच ह्या माळा आहेत ना? हो, माळा बघू शकतात, या माळा आहेत. तसंच हे बघू शकतात, हे हार आहेत. 11 पदर, 7 पदर, 5 पदर अशा म्हणून. ओके, ह्या सगळ्या मोहन माळा आहेत ना या? ओके, बघू शकतात. त्याचबरोबर इथे सुद्धा सेट्स आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला कानातली आणि नेकलेस दोन्ही आहे, पाहू शकतात. तसंच चिंचपेटी आहे आणि कोल्हापुरी साज आहे. तसंच इथे पण बघू शकतात मंगळसूत्रांचे वेगवेगळे डिझाईन आहेत. इथे हे चंद्रकोरमध्ये एक नवीन पॅटर्न आहे ना, हे पाहू शकतात. हे आजकालचं ट्रेंडिंग आहे चंद्रकोरमध्ये.
हे पण हे मेटलमध्येच आहे आपल्याला ना, टेम्पलमध्ये दागिने. ओके, हे बघ टेम्पल ज्वेलरी आहे. ह्यांची तरी स्टार्टिंग रेंज काय आहे? 350, 300, 400 असे स्टार्टिंग आहे. तर म्हणजे गौरीला जे काही आपल्याला दागिने लागतात ते ह्यांच्याकडे अंडर वन रूफ ते पाहू शकतात. हे गौरीचे कान आहे, हे गौरीच्या डोक्यात आपण जे घालतो ना, हे बघू शकतात आंबाड्यामध्ये घालण्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगळे वेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत, पाहू शकतात. चंद्रकोर आहेत, तसेच खूप सारे याच्यामध्ये आर्टिकल्स तुम्हाला पाहायला मिळतील. कानामध्ये सुद्धा खूप वेगळे वेगळे डिझाईन्स आहेत, पाहू शकतात. मोत्यांमध्ये आहेत, बीड्समध्ये आहेत, परत डायमंड्समध्ये आहेत. तसंच हे बघू शकतात मीनाकारीमध्ये आहेत. तसंच कोणाला गोल्ड हवं असेल आणि पर्ल तर ते सुद्धा आहेत. तर ह्यामध्ये सुद्धा खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला भेटतील. तसेच पायात घालायचे जोडवी सुद्धा आहेत. तर तसं गौरीला लागणारा मुकुट सुद्धा आहे. तसेच झुमक्यांचे सुद्धा बघू शकतात, खूप सारे पॅटर्न्स आहेत. तसेच ह्या बघू शकतात बांगड्या आहेत, हे बघू शकतात. ही 2चं पेअर आहे. ह्यांचं काय स्टार्टिंग रेंज आहे? 350 रुपयाला. ओके, हे बघू शकता 350 रुपयाला जोडी आहे. छल्ले ते वेगळ्या प्रकारचे हे बघू शकतात. हे छल्ले आहे, गौरीला साडी नेसवल्यावर सुद्धा आपण हे लावू शकतो, पाहू शकतात. खूप मस्त. ह्यांची रेंज काय आहे स्टार्टिंग? 210. 210. हे बघू शकता, खूप सुंदर असे. हे गोल्डन मध्ये आहेत, तसेच मोत्याचे आहेत, पाहू शकतात. खूप सुंदर नथी आहे. तसे ही बघू शकतात, छोटी साईज आहे, मोठी साईज आहेत. आपण घेऊ तशी साईज मध्ये सुद्धा ह्यांच्याकडे हे अवेलेबल आहेत. तर आता आपण इथे ना गौरीला कसं नेसवतात ते पाहणार आहे. त्यासाठी आपण इथे 2.5 फुटाचा स्टँड घेतलेला आहे. ही साडी आहे आपली रेग्युलर, त्याचबरोबर फायबरची बॉडी आहे, त्याला बॉडी आणि हात आहेत. तर आता आपण पाहूया दादा कसं प्रकारे साडी नेसवतात आहे. तर पहिली आपण साडीला चुन्या काढून घेतो. पुठ्ठा बांधायचा असतो. ओके, पुठ्ठा बांधून झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढी साडी घ्यायची, इथे पिन लावून द्यायचा आणि हे आतमध्ये घुसून द्यायची. त्यानंतर स्टँडवर अशा प्रकारे आपल्याला बॉडी ठेवायची आहे. आणि मग आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बॉडीवर ठेवून अशा प्रकारे आपल्याला हात जॉईन करायचे आहेत. तर बघू शकतात किती सुंदर प्रकारे 5 मिनिटांमध्ये गौरी नेसून रेडी झालेली आहे. आणि आता आपण याच्यावर आहे ना मुखवटा लावणार आहे. तर पाहू शकतात किती सुंदर अशी गौरी आपली रेडी झालेली आहे. तर यात पाहू शकतात आपण गौरीला मांगटिका घातलेला आहे, नथ घातलेली आहे, कानातली घातलेली आहे, तसंच चोकर घातलेलं आहे. आपण ह्यावर आणखी मंगळसूत्र घालू शकतात, नेकलेसेस घालू शकतो, तसंच हातामध्ये बांगड्या घालू शकतात, सोन्याच्या आणि हिरव्या बांगड्या. तर इथे आपण पाहू शकता आपण मंगळसूत्र घेतलेले आहे आणि हार घेतलेला आहे, तो आता गौरीला घालणार आहे. त्यानंतर गौरी आहे ना पूर्णपणे नेसून रेडी होणार आहे. बघू शकता बघू शकतात किती सुंदर वाटते आहे. त्याचबरोबर आता मंगळसूत्र घालणार आहे. तर यामध्ये आता आपण लॉंग आणि शॉर्ट मंगळसूत्र घेतलेलं आहे. बघू शकता आता आपण आहे ना गौरीला सर्व दागिने घालून घेतलेले आहेत. आणि गौरी पूर्णपणे आता रेडी झालेली आहे. तुम्ही याला घालू पण शकता. तर दादा आता आपण ही जी गौरी आहे ही पूर्ण नटवली, रेडी केली आणि पूर्ण स्टँडवर रेडी केलेली आहे. तर आता आपल्याला ही जी केअर कसं घ्यायचं आहे? हे जे पीओपीचा पार्ट असतो ना पूर्ण हँडल विथ केअर असतो. हा, जरा जरी काय झालं तर याचा कच्चा उडू शकतो. ओके. फायबरचा चेहरा, फायबरची बॉडीला
जरा जरी हे काय झालं तर काय होत नाही. ओके. वरतून पडलं तर क्रॅक होतं. बरोबर. क्रॅक कोणती पण वस्तू प्लास्टिक पण क्रॅक होतं, ओके फायबरचा पण क्रॅक होतो, पण फायबर वरतून जास्त जोरात पडल्यावर क्रॅक. ओके. जसं फायबरचं तुम्ही असं जवळ टाकला हे बघा हे असा वगैरे पडला तर काय होत नाही. ओके. पीओपी जरा जरी काय झालं तर पीओपी क्रॅक होतो. कपचा जाणार त्याचा. बरोबर आहे. आणि ह्या पाण्यामध्ये आपण यूज करू शकतो, पाण्यामध्ये वगैरे विसर्जन करताना ते पाणी वगैरे लावू शकतो का? शिंपडायचं असतं. ओके कलर मध्ये पाण्याचा कलर लागून प्रॉब्लेम होतो. ओके. तर हा जो आहे हा कलर असतो, तर पाणी लागल्यावर त्याला थोडंसं कलर फेड होण्याचे वगैरे चान्सेस आहे. तुम्ही पाण्यामध्ये भिजवा, पाण्यामध्ये धुवा, ओके काहीच होणार नाहीये. फक्त पीओपीचं मातीच असतं ते पाणी हे होतं. ओके. तर कलर नाही. दिवसभर पाण्यामध्ये ठेवली तरी त्याला काय होतं. ओके. तर ही बघू शकता जशी ही फायबरची आहे तर हिला अख्खा दिवस जरी पाण्यात ठेवलं तर हिला काही होणार नाही. पण पीओपीची आपल्याला केअर घ्यावी लागते पाण्यापासून. फक्त आपण जेव्हा विसर्जन करतो पाणी शिंपडून तिचं विसर्जन करायचं असतं. बाकी आपण हे पुसून वगैरे ठेवू शकतो. आणि हे जे मुखवटे आपण किती वर्षापर्यंत वापरू शकतो? तुमच्या वापरण्यावरती 12 वर्ष 10 वर्ष म्हणजे आपण हँड जे व्यवस्थित ठेवले, कुंकू लावून द्यायचं नाही केमिकलचं कुंकू. ओके. केमिकलचं कुंकू मुखवटा पाहतो. ओके. आणि बाकी जर आपल्याला ह्याला कलर करून हवा असेल पण एक थांबा परत रिपेअर होतं. जर आपल्याला ह्याला कलर करून हवा असेल तर तुम्ही ते करून देता का? नाही, ते ऑप्शन आपल्याकडे नाहीये. कारण का त्याचं कारण नाही असतं. कारण कलर करताना पूर्ण तो चेहरा घासला जातो. ओके. तुमचं फळी वगैरे सगळं ते निघून जातं. पहिला कलर काढल्याशिवाय दुसरा कलर चालत नाही. करेक्ट. काढल्यानंतर म्हणजे हे जे खळी वगैरे दिसते तुम्हाला, बरोबर, हे सगळं निघून जातं त्याच्यामुळे आपण ह्याला परत रिपॉलिश किंवा रिकलरिंग करत नाही. त्यामुळे आपल्याला मग तो विसर्जन करून नवीन मुखवटा घ्यावा लागतो. तर पाहू शकतात आपण हे जे मुखवटे आहे ह्याची जर व्यवस्थित केअर घेतली तर हे 15 ते 20 वर्ष सुद्धा आपण वापरू शकतो. आणि जर ह्याला काही डिफेक्ट झाला तर त्याचं रिपॉलिशिंग किंवा रिकलरिंग होत नाही. हे विसर्जन करून आपण पुन्हा एक नवीन मुखवटा घ्यावा लागतो. बॉडीला कलर करू शकता, ओके, पण चेहऱ्याला नाही करू शकता. करेक्ट. तर फायबरची बॉडीला आपण कलर वगैरे करून परत रियूज करू शकतो, पण पीओपीचा आणि चेहऱ्याला नाही होत. तर मित्रांनो आज आपण आहे ना दिगंबर आर्ट्स एक्सप्लोर केलेले आहे. आणि या दुकानामध्ये गौरीचे मुखवटे और इतर साहित्य आपण पाहिले आहेत. तसेच गौरीचे मुखवटे आपल्याला फायबर, ॲक्रेलिक आणि पीओपीमध्ये इथे भेटतात. तर तुम्ही सुद्धा दुकानाला नक्की भेट द्या. आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.